नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. भक्तीच्या मार्गावर चालताना सर्वात मोठा अडथळा कोणता असेल तर तो अहंकाराचा आहे. मी केले, माझ्यामुळे झाले, माझीच पद्धत योग्य आहे, हा भाव मनात आला की भक्तीचा प्रवाह मंदावतो. म्हणूनच स्वामी आपल्याला उंच नेण्याआधी आपला गर्व हळूहळू उतरवतात. हे आपल्याला शिक्षा देण्यासाठी नसते, तर आपण अधिक शुद्ध आणि स्थिर व्हावे यासाठी असते. कारण जोपर्यंत आपल्या आतमध्ये मी आहे तोपर्यंत तिथे स्वामी येऊ शकत नाही. ज्याचे मन गर्वाने भरलेले असते त्याला स्वामींची कृपा अनुभवता येत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच समजून घेणार आहोत की स्वामी आपला अहंकार कसा नष्ट करतात. अहंकार म्हणजे नक्की काय असतो? अहंकार फक्त पैशाचाच असतो असे नसते, तर तो सौंदर्याचा, ज्ञानाचा, अधिकाराचा असतो. कधीकधी तर मी किती मोठी भक्ती करतो याचाही असतो. जेव्हा आपल्याला वाटते की माझ्या जपामुळे स्वामी प्रसन्न झाले किंवा मी एखाद्या मंदिराला, एखाद्या गरीबाला इतकी मदत केली, तेव्हा तिथे सूक्ष्म अहंकार जन्माला येतो. स्वामींना आपल्या भक्ताचे हे अधःपतन बघवत नाही, म्हणूनच ते त्याचा गर्व उतरवायला सुरुवात करतात. स्वामी आपल्या मार्गामध्ये अनपेक्षित अडथळे निर्माण करतात. जिथे सर्व काही सहज घडेल असे वाटते तिथे अचानक अडथळे येतात. एखादी योजना बदलावी लागते, गती मंदावते. बाहेरून हे त्रासदायक वाटते, पण यामागे स्वामींचा एक सूक्ष्म उद्देश असतो. ते म्हणजे घाई, हट्ट आणि माझेच बरोबर हा आपला आग्रह कमी करणे. अडथळे आपल्याला थांबवतात, विचार करायला लावतात आणि इतरांचा सल्ला ऐकण्याची तयारी देतात. अहंकाराला हा विराम आवश्यक असतो. स्वामी आपल्याला कठीण प्रसंगातून आरसा दाखवतात. माणसाला जेव्हा सर्व काही सुरळीत मिळते तेव्हा त्याला वाटते की हे माझ्या कर्तृत्वामुळे मिळत आहे. अशा वेळेला स्वामी एखादी छोटीशी अशी परिस्थिती निर्माण करतात जिथे आपले सर्व प्रयत्न थिटे पडतात. पैसा असूनही काम होत नाही किंवा बुद्धी असूनही मार्ग सुचत नाही. अशा हतबलतेच्या क्षणी आपल्याला जाणीव होते की माझ्या हातात काहीच नाही, सगळी सूत्रे स्वामींच्या हातात आहेत. हा आपल्या असहाय्यतेचा क्षणच अहंकाराचा नाश करतो. कधीकधी स्वामी योग्य लोकांमार्फत आपले गर्वहरण करतात. कधी एखादी व्यक्ती आपल्या चुका स्पष्टपणे सांगते तेव्हा सुरुवातीला ते टोचते, पण नंतर लक्षात येते की ती टीका आपल्याला सुधारणारी होती. स्वामी अनेक वेळेला अशा लोकांद्वारे आपले गर्वहरण करत असतात. जेव्हा आपण मनापासून हो, इथे माझी चूक होती असे मान्य करतो तेव्हा गर्व आपोआप कमी होतो आणि नात्यांमध्ये प्रामाणिकपणा वाढतो. अहंकारी व्यक्ती अपेक्षा ठेवून असतो. हे असेच झाले पाहिजे, माझ्या मनासारखेच झाले पाहिजे. पण काही वेळेला अपेक्षित परिणाम मिळत नाही तेव्हा मन निराश होते. पण हीच वेळ आपल्याला स्वीकार शिकवते. स्वामी भक्ताला हे जाणवून देतात की प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात नसते. जिथे स्वीकार येतो तिथेच नम्रता जन्म घेते. जशी स्वामींची इच्छा ही भावना बळावली की अहंकाराचा नाश होतो. काही वेळेला आपले छोटे नुकसान होते, एखादा निर्णय उलट ठरतो, पण नंतर लक्षात येते की मोठा धोका टळला. अशा प्रसंगामध्ये स्वामी आपल्याला आपल्या मर्यादा दाखवतात, पण पूर्णपणे कोलमडू देत नाही. ही सुरक्षित शिकवण आपल्या अहंकाराला खाली आणते आणि कृतज्ञता वाढवते. अहंकारी व्यक्तीला वाटते की नियंत्रण म्हणजेच खरी ताकद असते, पण स्वामी दाखवून देतात की चूक मान्य करणे, माफी मागणे, इतरांकडून शिकणे या नम्रतेमध्येच खरी ताकद असते. स्वामींच्या मार्गामध्ये कष्टाच्या आणि साध्या सेवेला खूप महत्त्व आहे. जेव्हा आपण आपले पद, प्रतिष्ठा हे सर्व काही बाजूला ठेवून स्वामींच्या मठात, मंदिरामध्ये शारीरिक कष्ट किंवा निस्वार्थ सेवा केल्यामुळे मनाची ताठरता कमी होते. स्वतःचा अहंकार कसा ओळखावा? जर आपल्याला वाटत असेल की मी एखाद्यापेक्षा श्रेष्ठ आहे किंवा एखाद्याचे कौतुक झाल्यावर आपल्याला मत्सर वाटत असेल तर समजून जावे की आपल्यामध्ये अहंकार आहे. अशा वेळेला स्वामीचरणी आपला अहंकार दूर करण्याची प्रार्थना करावी. आपल्यामधील अहंकार कमी करण्यासाठी आपण काय करावे? जीवनामध्ये अडथळे आले की माझ्यासोबतच का होत आहे अशी तक्रार करण्याऐवजी यातून मला काय शिकायचे आहे हा प्रश्न स्वतःला विचारावा. टीका ऐकताना लगेच बचाव न करता क्षणभर थांबून त्या गोष्टीचा विचार करावा. यश आले की स्वामींचरणी कृतज्ञता व्यक्त करावी. स्वामी सेवेचा अनुभव असो किंवा नसो, स्वामींच्या सेवेमध्ये, नामस्मरणामध्ये सातत्य ठेवावे. जोपर्यंत मी करत आहे अशी भावना असते तोपर्यंत कर्माचे ओझे मनावर राहते. पण जेव्हा आपण स्वामीच माझ्याकडून करून घेत आहेत या अवस्थेला पोहोचतो तेव्हा खऱ्या अर्थाने मीपणाचा विसर पडतो. हा विसर पडण्यासाठी स्वामी आपल्याला कठीण प्रसंगातून किंवा सेवेच्या माध्यमातून नम्र व्हायला शिकवतात. जेव्हा आयुष्यातील यशाचे श्रेय आणि अपयशाची चिंता दोन्ही स्वामींच्या चरणी अर्पण केली जाते तेव्हाच आपल्यातला मीपणा नष्ट होतो. स्वामी आपल्या भक्ताचा गर्व उतरवतात कारण त्यांना आपल्याला शुद्ध करायचे असते.
ही प्रक्रिया कधीकधी वेदनादायकही असू शकते, पण ती आपल्या कल्याणाचीच असते. लक्षात ठेवा की तुम्ही जेवढे शून्य व्हाल तेवढे स्वामी तुमच्या आयुष्यामध्ये पूर्ण होतील. म्हणूनच आपले संपूर्ण आयुष्य स्वामी चरणी समर्पित करा, कारण जिथे समर्पण आहे तिथे गर्व टिकूच शकत नाही. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.